तर सामना सुरू होतोय. दोन्ही संघाने आजच्या ग्रुपमधून 2-2 विजय संपादन केलेले आहेत. भगवान आणि श्रीनाथ. भगवान आणि श्रीनाथ ही जोडी आहे. गोलंदाज नीलम नाईक. चांगला चेंडू, पहिला चेंडू डॉट टाकलाय. सुरुवात चांगली आहे जय बजरंग कारिवली संघासाठी. आणि बघा शांताराम भोईर यांच्याकडून दोन्ही फलंदाजांना हरेश ठाकरे चौकारासाठी 500 रुपयांनी षटकार मारले तर 1000. इथे झेल ड्रॉप. गुरु पाटीलनं झेल सोडलाय. नक्कीच गुरु एक संघाचा सर सेनापती संघनायक आहे आणि गुरु करून अशा चुका आपण खूप कमी वेळेला पाहतोय. यामध्ये काही गेम प्लॅन तर नसावा ना. बघूया इथे झेल सोडलाय. हरेश ठाकरे अष्टविनायक ठाकूरबाडा संघाचे एक चांगले समर्थक आहेत, चांगले क्रिकेटर उद्योगपती. यांनी चौकार षटकार साठी पारितोषिक लावलंय. चेंडूला ऑन साईडला उडवलाय. काऊ कॉर्नर रिजनला संजय पाटील उपस्थित. मिळतील 2 धावा. नीलम नाईक. आजच्या दिवसातून आपण पाहिले तर संदीप पाटीलनं दोन्ही सामन्यातून 2 सामनावीर पारितोषिक पटकवलेले आहेत. 2 धावा झालेत. संघाची टोटल 3 चेंडूमध्ये 3. नीलम नाईक राऊंड द विकेट डावखुरे फलंदाजासाठी. इथे देखील चेंडू हवेमध्ये आहे. शॉट मिड विकेटला साई. चेंडूच्या अगदी समोर महाविकास आघाडी आपल्या तिथे पाहायला मिळाली. 3 क्षेत्ररक्षक आज भारत पाटील संघामध्ये नाही आहेत. जय बजरंग कारिवली संघाला नवीन 40+ जय बजरंग कारिवली संघाकडून शुभेच्छा आहेत. जोगेन पाटील, अनिल पाटील, सोजन नाईक, मेघनाथ पाटील, संदीप नाईक, संदीप पाटील आणि ऑल टीमच्या माध्यमातून या संघाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाकडून आपल्या सिनियर संघाला शुभेच्छा आहेत. धावसंख्या 5. 4 चेंडूमध्ये 5 धावा. इथे देखील चेंडूला ऑन साईडला उडवलाय. डीप मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू चाललाय सीमा पार. येतोय चौकार. गुड शॉट. डीप मध्ये संजय पाटील चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत इथे फलंदाज भगवान धावचित बाद. हरेश ठाकरे खुश आहेत. अगदी भगवान ज्यांना जे काम करायचं होतं ते त्यांनी काम केलेलं आहे. अगदी स्ट्राईकवर देखील फ्रेश फलंदाज कूल कॅप्टन संतोष ठाकरे जातील. नक्कीच हरेश ठाकरे का चांगले क्रिकेटर कैलास नाईक देखील त्यांच्या जोडीला आहेत. धावा बनलेत 1 बाद 11 धावा झालेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. मित्रांनो आपण पाहत आहेत खासदार सांसद क्रीडा महोत्सव, केंद्रीय राज्यमंत्री नमो चषक व स्वर्गीय वसंत ठाकरे ट्रॉफी 2024 या क्रीडानगरीमध्ये रवी भोईर, जय भोलेनाथ सडोली भारत संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर सलामीवीर, त्यानंतर संतोष जोशी गावदेवी पिंपळगड संघाचे संघनायक आणि दिलीप पाटील जानमान गोवे संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज, हरेश ठाकरे, कैलास नाईक हे खेळाडू या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत. सर्वांचं शाब्दिक सन्मानी सहर्ष स्वागत.
एक बाद 11 गोलंदाजीसाठी संजय पाटीलला पाचारण केलेलं आहे. गुरु पाटील यष्टीरक्षक संघाचे संघनायक म्हणून जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. साई पाटील यांना देखील आपण पाहतोय. अतिशय चांगला संघ आहे. चालू हंगामाचा विचार केला तर संजय पाटील संघाचा की मॅन. एक सिंगल धावसंख्या झाली ती 12 धावा. सात चेंडूमध्ये 12 धावा आलेत. दोन्ही संघामध्ये एक चांगली कट रफ अँड टफ मॅच होईल. गती कमी केलेली आहे. चांगला चेंडू आपण पाहिला आहे. विनोद नाईक एक चप्पल आणि चाणक्य असा हा क्षेत्ररक्षक आहे. जय बजरंग कारिवली या संघाचा छोटा बॉम्ब बडा धमाका. 13 धावा झालेत. 8 चेंडूंचा खेळ संपलाय. नाणेफेकी जिंकल्यानंतर गुरु पाटीलनं प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी अष्टविनायक ठाकूरवाडा या संघाला आमंत्रित केलेले आहे. चांगली स्पर्धा. अगदी डावखुऱ्या फलंदाजापेक्षा उजव्या हाताच्या फलंदाजाला चांगलं पोषक वातावरण सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. चांगला चेंडू होता. अगदी चेंडूला प्लिक केलाय. चेंडू चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसऱ्या धावेसाठी संतोष ठाकरे आपल्या घरामध्ये सुखरूप. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावा मिळतील 2. 2 धावेनी संघाची टोटल 15 या अंकावर. 9 चेंडूमध्ये 15 धावा झालेत. इथे चेंडूला अगदी V-शेप मध्ये वाईडिश लॉंग ऑन रिझनला नीलम नाईक. दुसऱ्या प्रयत्नाच्या धावेमध्ये श्रीनाथ धावचित बाद. 17 धावा लागलेत मैदानामध्ये. सॉरी चुकीची दुरुस्ती बघा. 16 धावा झालेत. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. गणेश ठाकरे अष्टविनायक ठाकूरवाडा संघाचा हा की मॅन. गणेश ठाकरे आणि संतोष ठाकरे ही जोडी. चांगला चेंडू. अगदी चेंडूला ऑन साइडला विनोद नाईकनं फील केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळेल फक्त 1 धाव. एका धावीने आता संघाची टोटल 17 धावून पोहोचलेली आहे. चेंडू टाकून झाले 4. दुसरे ओव्हरचे 5 चेंडू 11 चेंडूमध्ये 17 धावा. अतिशय चांगला लाईव्ह स्कोर अपडेट. GTC लाईव्ह टेक्निकल टीमचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. अगदी नीट अँड क्लीन पिक्चर. शेवटचा चेंडू संजय पाटील. ओव्हर नंबर 2. या गणेश ठाकरेंसाठी चांगला चेंडू. अगदी विकेट टू विकेट. आपण चेंडू पाहिला. दुसरीची कॉलिंग आहे आणि दुसरीसाठी निघालेत आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
धावसंख्या 2 बाद 2 ओव्हर 19. वेलकम जय हनुमान गोवे संघ इथे दाखल होतोय. सुस्वागतम वेलकम. हरेश ठाकरेनं पारितोषिक लावलंय. सलग 3 षटकार 1000, सलग 3 चौकार 555 555. कैलास नाईक आज खुश आहेत. नक्कीच भिवंडीचा जादूगार या नावाने फोकस आणि फेमस आहेत. हरिभक्त पारायण मावले आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. कैलास नाईक आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं. हरेश ठाकरे यस. 2 ओव्हर 2 बाद 19. बघूया अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मैदानामध्ये संतोष ठाकरे आणि गणेश ठाकरे ही जोडी आहे. येणाऱ्या फलंदाजीमध्ये संजय ठाकरे, संदेश ठाकरे आणि विजेंद्र ठाकरे यांचं येणं बाकी आहे. कबीरदादा ठाकरे सध्या पणजी गोवा येथे आहेत आणि त्यांनी देखील आपल्या संघाला ऑल दी बेस्ट केलेली आहे. कबीरदादा ठाकरे, विष्णू ठाकरे, दत्ता तरे हे सिनियर खेळाडू आहेत. मधुकर दादा असतील, शांताराम भोईर, त्यानंतर जैन तरे हे सर्व या संघाचे सिनियर खेळाडू आहेत. चला 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संदीप पाटील ओव्हर नंबर 3. ओव्हर द विकेट डावखुऱ्या फलंदाजासाठी पहिला चेंडू फुलटॉस आणि फुलटॉसवर फुल टोल वसूल. षटकार. गुड शॉट. पारितोषिक पटकावलेले आहेत. नक्कीच पहिल्या सामन्यातून 34 आणि दुसऱ्या सामन्यातून 38 संदीप पाटीलच्या बॅटमधून आपण धावा पाहिलेत. आणि संतोष ठाकरे इथे आउटसाइडची अपील. पंच सहमत नाही आहेत. बॅटची कडा लागली होती. संतोष ठाकरे इन्फॉर्म फलंदाज आहेत. सध्या चांगले टचमध्ये 2 अंतिम सामने खेळलाय. अष्टविनायक ठाकूरपाडा मात्र दोन्ही अंतिम सामन्यातून पराभूत झालेले आहेत. इथे फुलटॉस, फटका फसलाय. नीलम नाईक वेल जज कॅच. फलंदाज बाद. संतोष ठाकरे आउट. आणि संदीप पाटीलच्या 72 2 सामन्यातून क्या बात आहे. अल्पेश गायकवाड अतिशय चांगला गुणलेखन या स्पर्धेचं. संजय ठाकरे आणि गणेश ठाकरे सलग 4 मालिकावीर विजेता हा खेळाडू आहे संदीप पाटील. फुलटॉसला पाठवलाय. शेवटी नशीब
हॉटेलच्या गार्डनमध्ये हवाई सफर षटकार. चांगली टोटल बघा. संजय ठाकरेने देखील गुरुदत्त मानकुली संघाच्या अगेन्स्ट चांगली साथ दिली होती संतोष ठाकरेला. आल्याला षटकार ठोकलंय. षटकाराने आता धावसंख्या जाऊन पोहोचली ते 31 वर. चांगली टोटल आहे. ओव्हर नंबर 3. 4 चेंडू टाकलेत म्हणजे अजूनही या इनिंगच्या 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 31 ही टोटल अष्टविनायक ठाकूरबारा संघाच्या फलकावर लागलेली आहे. बघूया 50 प्लस की 50 अंडर. गोलंदाज संदीप पाटील ओव्हर द विकेट. इथे चेंडूला बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट केलाय. चेंडू चाललाय डीप. स्लीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. तिथे अशोक भगत आणि गोकुल भाऊ आहेत सीमारेषा पंच म्हणून. गावदेवी रांजणोली 40 प्लस चे सिनियर खेळाडू. नक्कीच अगदी विनोददादा ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच गावदेवी 40 प्लस रांजणोलीचे खेळाडू या स्पर्धेसाठी अपार मेहनत घेताना अगदी टप्प्याटप्प्याने या मैदानाच्या सीमारेषा पंच म्हणून ते काम पाहत आहेत. चांगला चेंडू. चांगलं इष्टरक्षण. इष्ट्यांच्या मागे गुरु पाटील कडून. 3 ओव्हर 3 बाद 35. बघूया 50 की 50 प्लस. कारण की कारिवली संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. आज चांगल्या टचमध्ये संदीप पाटील पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 2 सामन्यातून तब्बल 72 धावा केलेली आहेत. तर आजच्या दिवसातील वैयक्तिक धावसंख्या संतोष पाटील यांच्या नावावर देखील आहेत असेल. दुसऱ्या नंबरवर 50. वेलकम जयजी भोईर विद्यमान सदस्य आणि भावी उपसरपंच विनोददादा ठाकरे यांनी त्यांना शब्द दिलेला आहे आणि तो शब्द मात्र पूर्ण करणारच यात मात्र शंका नाही आहे. गावदेवी पिंपलघर रांजणोली चे विद्यमान सदस्य जयजी भोईर वेलकम. कुंदन पाटील सांघिक 4थं षटक घेऊन आलेले आहेत. चांगला चेंडू. अगदी विकेट टू विकेट. गणेश ठाकरेनं 1 धाव घेतली आणि संजय ठाकरेनं अगदी कॉलिंग चांगली केली. 2 धावा बघता बघता पूर्ण केलेत. धावसंख्या झाली ती 37. 19 चेंडूमध्ये 3 बाद 37. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कुंदन अगदी शॉर्ट रनअपनी ओव्हर द विकेट. इथे अगदी लाईन अँड लेंथ आपल्याला चुकीची पाहायला मिळाली. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 38 धावा झालेत. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. केंद्रीय राज्यमंत्री नमो चषक व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी 2024 वळवलाय. चेंडूला फिरवलाय. कुंदन पाटीलकडे ही कुवत आहे. कुंदन पाटील जेव्हा जेव्हा लयमध्ये आलेले आहे तेव्हा भल्या भल्या फलंदाजांची भांबरी मात्र त्यांनी उडवलेली आहे. चांगला खेळाडू आहे. भिवंडी टेनिस क्रिकेट बॉलमधला कुंदन पाटील यांनी देखील आपल्या स्वतःचा संघाचं आणि गावाचं नाव लौकिक केले. मिस्टाईम फटका कॉलिंग केले गुरु पाटीलनं आणि ते दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय. फलंदाज बाद. गणेश ठाकरे आउट. डीजे
षटकारासाठी 500 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक जाहीर केलंय. क्या बात आहे. संजय ठाकरेकडे क्षमता आहे. हवा देखील त्याला किती साथ देते बघा. जर डॉट आला तर 100, षटकार मारला डॉट म्हणजे संदेशने जर डॉट बॉल केला तर 100 रुपये आणि षटकार मारला तर 500. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला 100 पाहिजेत का 500 हे तुम्ही ठरवा. बक्षीस चांगलं लावलंय नक्कीच. विनोददादा ठाकरेंनी बक्षीस अगदी चांगलं लावलेलं आहे. योग्य. वा इथे फटका उडवलाय आणि इथे विनोद नाईक कडून चांगलं क्षेत्ररक्षण. धावा 2 आलेले आहेत. 2ने धावसंख्या झाली ती 40. नाही अगदी दोन्ही बक्षींच्या मध्ये फटका खेळलाय नक्कीच. म्हणजे 100 नाही आणि 500 नाही. मी संघासाठी 2 धावा मूल्यवान जमा केलेली आहेत. कुंदान इथे देखील चांगला फटका आहे. लॉंग ऑनला चेंडू चाललाय एका टप्प्याने. संजय ठाकरेनं साफ नकार दिलाय. संजय ठाकरेला ठाऊक आहे की संदेशच्या बॅटमधून षटकार येणार नाहीये. बघूया शेवटचा एक चेंडू आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी संजय ठाकरेनं स्ट्राईक स्वतःवर ठेवलेली आहे. धावा झाल्यात 41. शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर ऑन साईडला फटका उडवलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. संदेश जीवाचं रान करताना 2 धावा पूर्ण. 2 धावेनी संघाची टोटल अष्टविनायक ठाकूरपाडा 43. 4 बाद 43 आणि विजयाचं लक्ष आहे बरोबर 11च्या सरासरीनं 44 धावांचं. जाऊया आपण डीजे गणराज. ऐकूया एक सुमधुर संगीत. चला सलामी जोडी संदीप पाटील आणि संजय पाटील आपण तयार राहायचं आहे. अष्टविनायक ठाकूरपाडा संघ आधी मैदानामध्ये उतरलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण ऑस्ट्रेलिया टीमची अशी जर्सी पाहतोय. बघूया 24 चेंडूमध्ये 44 धावांचं रक्षण करायचं आहे. आणि जय बजरंग कारिवली संघाच्या चांगल्या बॅटिंग लाईनअप समोर कशी गोलंदाजी होईल ते आपल्याला 4 ओव्हरमध्ये समजेलच. हरेश ठाकरे यांनी आता गोलंदाजांना
पारितोषिक जाहीर केलं आहे. विकेट हॅट्रिक 1111 रुपये. क्या बात आहे. फलंदाजी करताना कुठल्याही फलंदाजांनी षटकार आणि चौकारांची हॅट्रिक मारली नाही आहे. आता त्यांनी गोलंदाजासाठी हे पारितोषिक जाहीर केलं आहे. नक्कीच हरेश ठाकरे आपण पाहिलं तर चालू हंगामामध्ये अष्टविनायक ठाकूरवाडा संघाच्या प्रत्येक मॅचकडे ते अगदी येत असतात. चांगला सपोर्ट या संघाला ते करत असतात. काही पारितोषिक देखील लावतात. आपण बंदरामूर्ती काल्हेर स्पर्धेमध्ये देखील हरेश ठाकरेंची उपस्थिती पाहिली होती. चला 11च्या सरासरीनं या 44 धावा विजयासाठी जमवायचे आहेत. वेलकम दिलीपदादा पाटील, जय हनुमान गोवे या संघाचे एक क्या बात आहे. गुरु पाटील संघाचा संघनायक सलग 3 चौकार 3 षटकार. चौकारांसाठी 500 आणि षटकार अटीसाठी 1000. संजय ठाकरे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. अगदी संजय ठाकरे हा चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज आहे आणि त्यानंतर चांगला क्षेत्ररक्षक देखील आहे. मिळतील 2 धावा. गुरु पाटीलनं आपल्या संघाच्या सहकार्यांना बक्षीस जाहीर केलं आहे. सलग 3 चौकार मारा 500 रुपये, सलग 3 षटकार 1000. क्या बात आहे. बघूया संजय पाटील आणि संदीप पाटील पारितोषिक पटकावतात का. पुढे येऊन चेंडूला खेळलाय इनफिल्डच्या हातमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण जयहिंद ठाकरे आहेत. जयहिंद तरे, जयहिंद ठाकरे, विजेंद्र ठाकरे, संजय ठाकरे, त्यानंतर संदेश ठाकरे, संतोष ठाकरे, गणेश ठाकरे, विश्वनाथ ठाकरे, भगवान ठाकरे, दत्ता तरे, शांताराम भोईर, कबीरदादा ठाकरे, असे भरपूर ठाकरे कंपनी. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण श्रीनाथ बुवा यांच्याकडून अप्रतिम. चांगलं क्षेत्ररक्षण अगदी जमिनी लगत चेंडू आला होता. हरेश ठाकरे खुश आहेत श्रीनाथ यांच्यावर. मिळेल 1 धाव. एका धावीनी संघाची टोटल 3 चेंडूमध्ये 4 धावा. भाविक पाटील, भारत पाटील सॉरी, या संघाचे संघनायक भारत पाटील यांनी देखील 3 षटकार 3 चौकार 500, 3 षटकार 1000. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ते स्पर्धा पाहत आहेत. भारत पाटील आपलं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. जय बजरंग कारिवली संघाचे संघनायक. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न होता संजय पाटीलचा. चेंडू आणि बॅटचा प्रॉपर संपर्क नव्हता. एक सिंगल धावाली. सिंगलला धावसंख्या झाली ती 5. 4 चेंडूमध्ये 5 धावा. संदीप चेंडूला प्लिक केला अगदी ऑन साईडला. जयहिंद तरे चेंडूवर झेपावतोय. जयहिंद तरेनं सर्वांमध्ये खूप मेहनत घेतलेली आहे. हा खूप एक जुना खेळाडू आहे. 6 धावा. विश्वनाथ ठाकरे शेवटचा चेंडू संजय यांच्यासाठी. अगदी चेंडूला लॉंग ऑन रिझनला गणेश ठाकरेंच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू होता. चेस खूप मोठी होती. चेंडू चाललाय सीमारेषेच्या भेटीला. येतोय चौकार. गुड शॉट. पाहिजे तेवढ्या मी देईन. एक ओव्हर
धावा बनल्यात 10. 11च्या सरासरीने 44 बनवायचे आहेत. वेलकम रवींद्र भांबरे, माजी उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत पिंपलगार रांजणोली आणि गावदेवी रांजणोली 40+ एक उत्कृष्ट इष्टरक्षक. आपलं या क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. संदीप पाटील आणि संजय पाटील गोलंदाज झालेत. संतोष ठाकरे संघाचे संघनायक. राऊंड द विकेट. पहिला चेंडू अगदी वेट केला, लेट केलं, त्यानंतर चेंडूला स्क्वेअर कट केलाय. मिळेल एक सिंगल. जयहिंद ठाकरे एक सिंगल. मला वाटतं संदीपनं संजय पाटीलच्या खांद्यावर जबाबदारी दिलेली आहे. अगदी मी थांबतोय तू मार असं काहीतरी कानमंत्र नक्कीच दिला असावा. धावा म्हणलेत 11. 11 धावा. फुलटॉस. फटका फसलाय. जयहिंद तरेच्या झोलीमध्ये चेंडू विसावतोय. फलंदाज बाद. संजय पाटील आउट. पहिला ब्रेक थ्रो संघनायक संतोष पाटीलने मिळवून दिलाय. 11 धावसंख्येवर. आता मैदानामध्ये की मॅन जय बजरंग कालवली संघाचा कुंदन पाटील मैदानामध्ये इंटर होतोय. बघा गुरु पाटीलचा गेम प्लॅन. या सामन्यातून कुंदनला त्यांनी वरच्या क्रमांकावर भरती दिलेली आहे. चंदन नीलम नाईक यांना राखून ठेवलाय आणि कुंदन पाटीलला त्यांनी या ओव्हरमध्ये मैदानामध्ये पाचारण केलेलं आहे. उद्याचा पहिला सामना जयदुर्गा टेमगरपाडा आई गावदेवी सोनाले जनमान भावाले श्री कालिकामाता कालवार गावदेवी ओली श्याम स्पोर्ट धामणगाव शेलूमाता वाल आणि जनमन सारंगाव. उद्या या सर्व संघांनी वेळेवर रिपोर्टिंग करायचे. पहिला सामना बरोबर 9 वाजता आपण सुरू करणार आहोत. जयदुर्गा टेमगरपाडा आणि आई देवी सोनाले बरोबर 9 वाजता दोन्ही संघांनी ते पोचायचं आहे. त्यानंतर ग्रुप ई मधून शिवनेरी आमने, जागृत मराठा राणाल, बीबी स्पोर्ट इताडे आणि गावदेवी पिंपलगार सर्व संघांनी वेळेवर या. लाईव्ह स्पर्धा बघून कोणी येऊ नका. जे आपल्याला लॉटवर वेळ दिलेली आहे त्या लॉटनुसार त्या वेळेवर आपल्याला इथे पोचायचं आहे. धन्यवाद. बाईच्या स्वरूपात लेखबाईच्या स्वरूपात एक धाव आलेली आहे. धावसंख्या 13. संदीप पाटीलनं काहीतरी जास्त सावधगिरी या सामन्यातून बाळगलेली आहे. मात्र कधी कधी जास्त सावधगिरी देखील आपल्या अंगाशी येते. बघूया. संतोष ठाकरे कुंदनसाठी अगदी चेंडूला ऑन दी कार्पेट खेळलेत. चेंडू चाललाय. काऊ कॉर्नर रिजनला वेलकम. रवींद्र भांबरे साहेब माजी उपसरपंच वेलकम. श्यामजी जगताप वेलकम. विजयजी पाटील, जय हनुमान गोवे, विजयजी पाटील आणि श्यामजी जगताप महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. वेलकम. विनोददादा ठाकरे आणि सचिनदादा ठाकरे यांच्या वतीनं आपलं नमो चषकामध्ये खूप खूप स्वागत. वेलकम. संजय भाऊ पाटील सुस्वागतम. चांगली गोलंदाजी. फक्त धावा दिले 5. पहिल्या ओव्हरमध्ये आले होते 10. अशा एकूण 2 ओव्हरमध्ये 15. आता येणारे चेंडू 12 आणि धावा बनवायचे आहेत 29. अतिशय चांगला लाईव्ह स्कोर अपडेट. ओम फोटो सॉरी GTC आणि आमचे
अल्पेश गायकवाड नक्कीच अगदी मानकुलीच्या क्रीडानगरीमध्ये देखील खासदार सांसद क्रीडा महोत्सव नमो चषक सुरू आहे. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि त्या स्पर्धेला देखील मराठी सिने अभिनेत्यांची चांगली उपस्थिती. खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब देखील येऊन गेलेत. देवेजी पाटील, बबलू शेठ, सिद्धेश पाटील, सुमित पाटील, प्रशांत पाटील, सुजित तातेशेठ पाटील, राममाली साहेब, सुनीलदादा भोईर, यशपाल माली, एकविरा स्पोर्ट आणि गुरुदत्त चौठायर व 40+ आणि समस्त मानकुली त्या स्पर्धेचा आयोजक आहे. 12 चेंडू 29, 12 चेंडूमध्ये 29 धावांची गरज आहे. हे ओव्हर तिसरा ओव्हर जो आहे तो खूप महत्त्वपूर्ण असेल. आज गणेश ठाकरेनं फलंदाजीतून नावाला साजिशी कामगिरी केलेली नाहीये. अष्टविनायक ठाकूरवाडा संघाने गुरुदत्त मानकुली संघाच्या अगेन्स्ट 12 मध्ये 27 बनवल्या. इथे आता कारुली संघाच्या अगेन्स्ट 12 मध्ये 29 वाचवायचे आहेत. बघूया जरा स्पीडअप करा. 12 चेंडू 29 धावा. गोलंदाज गणेश ठाकरे, जर्सी नंबर 18. नक्कीच अगदी पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. 2 शत्रुक्षकांना भेदून चेंडू एका टप्प्याने चाललाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. गुड शॉट. भिवंडी समालोचक परिवाराचे सदस्य गुणलेखक राजू पाटील यांचे देखील या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. राजू पाटील या पण मान्यवर कक्षामध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. 11-25. 11-25. इथे चेंडू अगदी चाललाय. शॉट थर्डमॅन आणि गलीमध्ये विष्णू ठाकरेनं चेंडूला उचललाय. लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल धाव येईल. सिंगलला धावसंख्या झाली ती 20. आता येणारे चेंडू 10 आणि धावा बनवच्या 24. 10 चेंडू मध्ये 24. गणेश ठाकरेंचे 4 चेंडू खूप काही सांगून जातील. बघूया हरेश ठाकरे अगदी या ओव्हरकडे बारकेने लक्ष देऊन आहेत. 4 चेंडू खूप महत्वाचे आहेत. इथे मिस्टाईम फटका. कुंदन पाटील चेंडू अगदी शॉट थर्डमॅनला भगवान ठाकरे फील करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. बघा 3 चेंडू मध्ये 6 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर लेगबाईज, तिसऱ्या चेंडूवर सिंगल. 12 मध्ये 29 आणि पहिल्या 3 मध्ये आले 6. म्हणजे आता उर्वरित 9 चेंडू आणि 23 च समीकरण शिल्लक. 9 चेंडू 23 धावा. स्वर्गीय वसंत उंदरा ठाकरे क्रीडानगरी रांजणोली इथून आपण पाहतोय नमो चषक व स्वर्गीय वसंत उंदरा ठाकरे ट्रॉफी 2024 या क्रिकेट स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून आजच्या लॉटमधून शेवटचा सामना. श्यामजी जगताप आणि विजय पाटील, संजयजी पाटील आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. इथे चेंडूला उडवलाय. अगदी चेंडू चालला हवेमध्ये तरंगत सीमारेषेच्या बाहेर. गुड शॉट. षटकार.
आता विजयाची चाहूल जय बजरंग कारिवली संघाला दिलेली आहे. आता 8-17चं समीकरण 4 वेळेला सलग का सामनावीर राहिलोय याचं उत्तर देतोय. 2 सामन्यातून आज 72 केलेत आणि या सामन्यातून देखील संदीप पाटीलनं आतापर्यंत धावा बनवलेत 14 धावा बनवल्यात. इथे बघूया संतोष ठाकरे चुकतायत, चुकीला माफी नाहीये. जिथे 1 होती तिथे 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव ही खूप महत्वाची आहे. क्रिकेटमध्ये एका धावेला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि इलेक्शनमध्ये एका मताला खूप मोठी किंमत मोजावी लागते. धावा बनलेत 29. आता 7 चेंडू आणि 15चं समीकरण 7-15. 7-15. इथे चेंडूला अप ड्राईव्ह केलाय. चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. नशिबाचा चौकार. हरेश ठाकरे थोडेसे नाराज आहेत. क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकीचं लावलाय. हातवारे करताना हरेश ठाकरेला आपण पाहतोय. नक्की 4 धावा आलेत. आता सामन्याचं चित्र हे अगदी क्लिअर झालेले आहे. 6 मध्ये 11. कुंदन आणि संदीप ही जोडी केलपट्टीवर. वन एट आणि त्यांनी तिसऱ्या मध्ये धावा देखील 1-8 खर्च केले आहेत. तब्बल 18 धावा खर्च केलेत. गणेश ठाकरे आज या स्पर्धेमध्ये फक्त एक चांगला झेल टिपलाय. आज फलंदाजी नावाला साजीची झाली नाहीये. आज गोलंदाजी देखील त्यांच्याकडून चांगली नाहीये. मात्र एक उत्तुंग झेल आज त्यांच्या माध्यमातून टिपला गेलेला आहे. एक संजयनं टिपलाय, त्यानंतर गुरु पाटीलनं. आजच्या दिवसातून 3 झेल खास राहिलेले आहेत. नक्कीच आता संजय ठाकरेसाठी 6 मध्ये 11 धावा वाचवायचे आहेत. बघूया केंद्रीय राज्यमंत्री, खासदार, सांसद, क्रीडा महोत्सव, नमो चषक व स्वर्गीय वसंत उंदरा ठाकरे ट्रॉफी 2024 चा पहिला दिवस कोणाच्या नावावर? अष्टविनायक ठाकूरबाडा की जय बजरंग कारिवली? 6 चेंडू 11 धावा. 11 धावा 6 चेंडू. चला सामना सुरू करा. सहा चेंडू मध्ये 11 धावांची गरज. पहिला चेंडूला अगदी आपण पाहिला तर मिडॉन गणेश ठाकरे उचलतोय. मिळेल एक सिंगलनं धावसंख्या झाली ती 34. 5 चेंडू आणि 10 धावा. चौकार षटकारांनी सामना फिनिश होईल की मात्र संजय ठाकरे चांगली गोलंदाजी करून आपल्या संघाला या महत्त्वाच्या सामन्यातून विजय मिळवून देतील? गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. बॅक टू द बॉलर. अप्रतिम झेल. आजच्या दिवसातील सर्वात चांगला झेल म्हटलं तरी वागवं ठरणार नाहीये. कारण की स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये असं झेल घेणं खूप कठीण असतंय. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. इथून सामन्याला कलाटणी मिळेल का? सामना यू टर्न घेईल का? चांगला झेल टिपलाय संदीप. नक्कीच शांताराम भोईर यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. कारण की हा झेल या सामन्याचा कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकेल. सामना जिंकला तर 2 आणि फायनल जिंकली तर फायनल मारल्यावरच. यस चला चुकीची दुरुस्ती. त्यांनी फायनल मारली तर अष्टविनायक ठाकूरबाडा संघाला 3 कोंबडे. 4 तरी द्यायला पाहिजे हरीश भाऊ. 4 म्हणजे 8 पाय होतील. 4 चेंडू 10 धावा. हा अशी मजा काय मित्रांनो. थोडस मनोरंजन व्हायलाच हवं. शांताराम भोईर आज आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. 4 धावा. वॉड बॉल. गुड बॉलिंग. वाईट यॉर्कर. 3 चेंडू 10 धावा. 6 मध्ये 11.
पहिले चेंडूवर 1, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा डॉट. आता 3 मध्ये 10. चंदन सॉरी संदेश. हा चेंडू फुलटॉस. हा नशिबाचा चौकार येईल. डीप फाईन लेग क्लिअर करतोय. आता 2 चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. 2 मध्ये 6. चंदन चंदन कडून 2 मध्ये 6 ची अपेक्षा आहे. बघूया गणेश ठाकरे, संजय ठाकरे क्षेत्ररक्षण लावतायत. 2 चेंडू 6 धावा, 6 धावा, 2 चेंडू. जिंकणार कोण? ठाकूरबाडा की कारिवली? कारिवली की ठाकूरबाडा? ते मिस्टाईम फटका आहे. चेंडू हवेमध्ये. जैन तरे झेल टिपतोय. क्या बात आहे. अगदी एक कॅच पकडाय की मॅच. रनिंग झेल आहे. रेग्युलर क्रिकेटला लाजवेल असा झेल पकडलाय. जैन तरे. गणेश ठाकरे खुश, संतोष ठाकरे काफी खुश. क्या बात आहे. हरेश ठाकरे देखील बसलेले उभे झाले होते. गुरुनाथ आलाय. संघाचा संघनायक. सामना आता झुकलाय. अष्टविनायक ठाकूरबाडा संघाच्या बाजूनी. कारण की षटकार मारणारा खेळाडू आता गुरु पाटील ठरेल का? बघूया. षटकार कठीण आहे. कुंदन पाटील स्ट्राईकला असते तर कदाचित अशा अपेक्षा होत्या. बघूया. इथे क्रिकेट आहे, सांगता येत नाहीये. शांताराम भोईर खुश आहेत. 6 मध्ये 11. या क्रीडांगणाकडे उपस्थित खेळाडूंनी विचार केला नसेल की सामन्यावर असं चित्र दिसेल 1 मध्ये 6. कारण की कारुली संघाची बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. सामना फसलाय. इथे कारुली संघासाठी सामना कुठेतरी थांबलाय. बघूया. गुरु हो जाओ शुरू. एक षटकार मारायचा आहे. संघाचा संघनायक आहे. भारत पाटील सामना पाहत असतील तर ते देखील थोडेसे नाराज झाले असतील. कारण की 6 मध्ये 11ची गरज होती आणि मैदानामध्ये संदीप पाटील होता. कुंदन पाटील, चंदननी जो एक डॉट खेळलाय आणि संदीपचा जो झेल पकडलाय या सामन्याचं टर्निंग पॉइंट आहे. 1-6. गणपती बाप्पा जय श्रीराम. आणि त्या सामना जिंकलाय अष्टविनायक